गडांचा राजा आणि राजांचा गड अशी ओळख असणारा हा किल्ले श्रीमान राजगड। औड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार, जय शिवराय। मी वसंत सत्यवन माळकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे माझ्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये। लहानपणी शालेय जीवनात शिकत असताना 6 माही परीक्षा संपली की सर्वांनाच ओढ लागलेली असते ते दिवाळीत किल्ला बनवण्याची, दिवाळीच्या सुट्टीमध्ये। आणि आजच्या माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिवाळी किल्ला बनवतानाचा हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून। इथे राजगड हा किल्ला बनवत आहेत। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया।
छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात आवडता किल्ला, ज्या किल्ल्याने स्वराज्याची स्थापना अगदी जवळून पाहिली, ज्या किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजगड महाराजांचा जन्म पाहिला, ज्या किल्ल्याने 25 वर्ष स्वराज्यांचा कारभार सांभाळला, ज्या किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांची खरी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी व स्वराज्याच्या पहिल्या महाराणी सईबाई राजेसाहेबांचा मृत्यूही पाहिला. गडांचा राजा आणि राजांचा गड अशी ओळख असणारा हा किल्ले श्रीमान राजगड. किल्ल्यापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर हा किल्ला मुंबईपासून 125 किलोमीटर आणि पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड शहरापासून हा किल्ला सर्वात जवळ आहे. या किल्ल्याला 2 बेस विलेज आहेत, म्हणजेच पायथ्याची गावे. एक गाव म्हणजे गुंजवणे गाव आणि एक गाव म्हणजे पाली गाव. या किल्ल्याला तीन वाटा किंवा 3 दरवाजे आहेत. एक गुंजवणे दरवाजा, दुसरा चोर दरवाजा आणि हा तिसरा पाली दरवाजा. कुठल्याही दरवाजापर्यंत जर आपल्याला पायथ्यापासून पोहोचायचं असेल तर आपल्याला 2 तास लागतात. किल्ल्याची माहिती किंवा इतिहास समजायचा असेल तर या किल्ल्याचे जुने नाव म्हणजे मुरुंबदेव. हा आधी फक्त एक भक्कम डोंगर होता. हा किल्ला आधी निजामशहाच्या ताब्यात होता. इसवी सन 1625 या रोजी हा मुरुंबदेव डोंगर आदिलशहाच्या ताब्यात गेला. नंतर इसवी सन 1630 रोजी हा डोंगर परत निजामशहाच्या ताब्यात गेला. मुरुंबदेव डोंगर हा शहाजी राजांच्या जहागिरीमध्ये होता. शहाजी राजांचे अधिकारी सोमाजी या किल्ल्याचे कारभार सांभाळायचे. इसवी सन 1645 अवघ्या 15 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव डोंगर आपल्या ताब्यात घेतला आणि त्याचे बांधकाम सुरू केले. मुरुंबदेव डोंगराला एकूण 3 नैसर्गिक सोंडा किंवा माच्या आहेत. त्यातील पहिली माची म्हणजे सुवेळा माची, दुसरी माची आहे पद्मावती माची आणि तिसरी माची आहे संजीवनी माची. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण किल्ल्याला राजगड असे नाव दिले. तोरणा किल्ल्याची दुरुस्ती करताना छत्रपती शिवाजी महाराजांना जो खजिना सापडला होता त्याच खजिन्याच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला बनवला. राजगड किल्ल्यावरती जाण्यासाठी आपल्याला कुठल्याही बाजूने जाण्यासाठी आपल्याला एकतर कुठलीही टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. भौगोलिकरित्या इतका सुरक्षित असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला आपली राजकीय राजधानी म्हणून निवडले. किल्ल्याचा सर्कम्फरन्स म्हणजे किल्ल्याचा टोटल एरिया हा 40 किलोमीटर अंतराचा आहे. म्हणजे जर किल्ल्याला वेढा घालायचा असेल, दुश्मनाला जर किल्ल्याला वेढा घालायचा असेल तर त्याला टोटल 40 किलोमीटरचा वेढा घालावा लागेल. ही आहे सुवेळा माची. सुवेळा माचीवरती हा आहे चिलकती बुरुज वरून सैनिक बाले किल्ल्याची रखवाली करायची किंवा तिकडून त्याची पाहणी करायची. हा आहे राजगडावरतील सर्वात जास्त टुरिस्ट अट्रॅक्शन किंवा आपण त्याला बघण्याचे स्थळ, सर्वात आकर्षक स्थळ आहे. ह्याला नेढे असे म्हणतात. ती आहे संजीवनी माची. संजीवनी माचीवरती आपल्याला पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. इकडे आहे पठार आहे राजगडावरती, इकडे सदर भरायची. आणि हे आहे बाले किल्ला, जिकडे शिवाजी महाराजांचे राजदरबार किंवा शिवाजी महाराज जिकडे राहायचे ते राजगड. या किल्ल्यावर कोणी राज्य केले ते जर समजायचं असेल तर 1645 ते 1689 पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. 1689 ते 1707 पर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर 1707 पर्यंत हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. 1707 नंतर परत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. तो 1818 पर्यंत. 1818च्या नंतर 1858 पर्यंत हा किल्ला ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात होता. 1858 पासून ते 1947 पर्यंत हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता. इंग्रजांच्या ताब्यात नंतर जेव्हा भारताला स्वातंत्र्य भेटले त्याच्यानंतर हा किल्ला भारत सरकारच्या ताब्यात होता. जर किल्ल्यापासून जवळचे किल्ले पाहायचे असतील तर पाली दरवाजापासून सरळच 11 किलोमीटर अंतरावर तोरणा किल्ला आहे.
पद्मावती माचीच्या समोरच या बाजूला 33 किलोमीटर अंतरावर सिंहगड किल्ला आहे आणि सुवेळा माचीपासून सरळच गेल्यावरती 46 किलोमीटरवर पुरंदर किल्ला आहे. धन्यवाद. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंदू धर्म की जय. सियावर रामचंद्र की जय. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लहान मुलं या पटापट. त्यांचे फोटो